नमस्कार मंडळी, शुभप्रभात. कसे आहात? तर मंडळी, प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी, कसे आहात? तर मंडळी, दुपारच्या वाजलेल्या आहेत एक. आत्ताच माझं जेवण झालेलं आहे आणि सकाळी मी मंदिरातून मंडळी जाऊन आलेलो आहे. आज आहे सोमवार. मंडळी, कसे आहात सर्वजण? तर भरपूर दिवस झालं मंडळी माझा जो ब्लॉग आहे तो आलेला नाही. मंडळी, आत्ताच पावसाळा संपून गेलेला आहे आणि थंडीनं सुरुवात केलेली आहे. तर तुमच्या भागात मंडळी थंडी कशी आहे? इकडं थंडी खूप मंडळी वाढलेली आहे. तर मंडळी, तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तर आम्ही केशर आंब्याची बाग जी आहे ते लावायला सुरुवात केलेली आहे. तर कशा पद्धतीनं लावत आहोत तेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये रोपं जे आहेत ते आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर लावायला सुरुवात केलेली आहे. तर लागवडीचे जे व्हिडिओ आहेत, तर मंडळी आत्ताही तुम्हाला मी हाच व्हिडिओ दाखवणार आहे, कारण शेतामध्ये जे आहे ते काय काय चालू आहे आपण ते पण बघूया आणि गावाकडे मम्मीचं आणि पप्पाचं काय चालू आहे तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर माझा ब्लॉग मंडळी लवकरच येणार आहे. तुम्ही फक्त असाच सपोर्ट आणि तुमचं प्रेम राहू द्या. तर तुमचं जर प्रेम असेल तर सर्व काही गोष्टी मंडळी पॉसिबल असतात. तर भरपूर सारे लोक जर बघत असतील तर स्वतःलाही मोटिवेशन मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही असाच मंडळी सपोर्ट करा, कमेंट करा, काही सजेशन असेल तर लगेच सांगत जावा. तर अशा पद्धतीनं ब्लॉगला मी सुरुवात करत आहे मंडळी. आमटी, हरभऱ्याची भाजी, लाडू, कुरडई, चपाती, भात काय आम्हाला आवडत नाही बघा. आम्ही सकाळचं जेवण करायला लागलेलं आहे. तुम्ही पण हरभऱ्याची भाजी, लाडू खायला या सगळीजण. आम्ही लाडू खायला लागलेलो आहे बघा. आका लाडू मऊ आहे. खाऊ चावत नाही का? मऊ आहे की बक्का. आता ही तुला 2 लाडू खायचे तुम्ही. ही फुलाचं झाड, फुलाच्या झाडावर कागदी फुलाच्या झाडावर ही घेवड्याचा वेल चढलेला आहे. आता शेंगा लागायला सुरुवात झालेली ते हे बघा. तुम्ही शेंगा बघचाल तर हे बघा, ही शेंग कशी लागायला लागलेली हे बघा. आता ही तुम्हाला दिसते का बघा. हे वेलातून दाट वेल आहे. ह्या दाट वेलातून दिसणार नाही त्या लवकर. ही हुडकून काढावं लागणार आहे त्या. हे बघा, ही शेंगा हुडकून काढायला लागते ते शेंगा. ही अशा शेंगा आहेत त्या बघा. हे बघा, ही अशा शेंगा लागलेल्या आहेत, लागायला सुरुवात झाली आहे. दिवाळी झाल्यानंतर ही घेवड्याची शेंग, पावट्याची शेंग लागत असते. आमचा ही वेल कसा आहे बघा, भरपूर म्हणजे दाट आलेला आहे. ह्याला चांगलं सांभाळलेलं आहे. शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे. आम्ही आता शेंगाची एक दिवशी भाजी काढलेले, आता सुद्धा आलेले आहेत काढायला कवळ्या कवळ्या शेंगा. या तुम्ही शेंगेची भाजी खायला ताजी ताजी बागेतून. बावकीमध्ये चुलत भावाचं लग्न आहे. सर्वजण लग्नाला मंडळी गाडीमधून चाललेले आहेत. गेट लाव द्या. तिकडल्या कडेन बस की. मग तुला बसा येत नाही का? येते का नाही? पुढे बसतो पुढे जा. पुढे मी बसते इथं. सर जा पुढे बच्चा. सगळी बसलेली आहे ती बघा. आम्ही मंडळी, लग्न बघू शकता किती छान पद्धतीनं पार पडत आहेत, किती छान डेकोरेशन केलेलं आहे. तर मंडळी, हे लग्न जे आहे ते आमच्या गावापासून 15 किलोमीटरवर पार पडत आहे. तर रामकृष्ण मंगल कार्यालय म्हणून आहे. तर बाहेर बघू शकता मंडळी किती छान सजावट केलेली आहे. ॲक्च्युली ह्या व्हिडिओमध्ये ना मागं गाणी वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे मी बोलतोय, कारण की कॉपीराईट वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघू शकता मंडळी किती छान पद्धतीनं लग्न होत आहे. आमच्या भावकीमध्ये चुलत भावाचंच लग्न आहे. इकडे बघू शकता मंडळी सर्वजण जेवायला बसलेले आहे. ही माझी छोटी बहीण आहे गुड्डी आणि ही आमची काकी आहे छोटी. तर सर्वजण भावकीतले मंडळी जेवायला बसलेले आहेत. किती छान पद्धतीनं मंडळी मांडणी असते मंगल कार्यालयामध्ये. तर बघू शकता मम्मी आमची जेवणाला सुरुवात करत आहे. तर मम्मीची धडपड चालू आहे व्हिडिओ बनवण्या. व्हिडिओमध्ये मम्मीचा आवाज काहीच येत नाही आहे मंडळी. तर आता मंडळी जेवण वगैरे झाल्यानंतर घरी जाणार आहेत सर्वजण. त्याच्यानंतर पुढील कामाला सुरुवात. लग्न समारंभ मंडळी बघितलंच असेल किती छान पद्धतीनं पार पडला आहे. त्याच्यानंतर थेट पप्पा आणि मम्मी गाडी घेऊन आलेले आहेत नर्सरीमध्ये, कारण आज अर्धी रोपं न्यायची आहेत शेतामध्ये. तर बघू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल की आम्ही जी रोपं घेतली होती त्या ठिकाणीच परत आलेलो आहे. तर हे जे आहे ठिकाण खूप चांगलं ठिकाण आहे. इथं खूप कमी किमतीमध्ये रोपं मिळतात आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाग लावताना आपल्याला जो गायडन्स, जी मदत, जी माहिती हवी असते ती प्रत्येक गोष्ट इथं मिळते. हे जे आहेत ते माझे मित्रच आहेत आणि हेही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असतात मंडळी. त्यांच्या चॅनलचं नाव आहे शेतकरी मित्र सूरज आवताडे.
तर ते आमच्या भागातलेच आहेत आणि ते खूप छान पद्धतीनं व्हिडिओद्वारे पण माहिती देत असतात आणि तुम्ही बाग लावण्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन राहतं. ते व्हिजिट पण करतात आपल्या शेतामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं सर्व गोष्टी अवेलेबल आहेत ह्या शॉपमध्ये. म्हणजे जी काही खतं, औषधं, प्रत्येक गोष्ट, सेंद्रिय खतं वगैरे जे लागतात त्या सगळ्या गोष्टी ह्या दुकानात त्यांच्या अवेलेबल आहेत मंडळी. तर बघू शकता पप्पा आणि मम्मी आमच्या आतमध्ये गेलेले आहेत. तर आता ज्या थोडी म्हणजे रोपं आम्ही अर्धी नेलेली आहेत तर अर्धी रोपं राहिलेली आहेत. तर आज आता आम्ही त्याची डील जे आहे ते करणार आहोत. तर बघू शकता हे आहेत मंडळी सूरज आवताडे, शेतकरी मित्र सूरज आवताडे. त्यांनी खूप सुरुवातीपासून खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गायडन्स केलेला आहे. तर आज आम्ही आता फायनल पेमेंट करणार आहे रोपांचं आणि इथं बघू शकता त्या यूट्यूब चॅनलचं जे काय म्हणतात ते बटन जे आहे ते त्यांनी समोरच लावलेलं आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते थोडंसं मोजलेलं आहे, शेतकरी मित्र सूरज आवताडे असं तिथं मेन्शन केलेलं आहे. तर बघू शकता खूपच चांगलं मार्गदर्शन करतात. तुम्हाला कोणाला जर रोपं हवं असतील, गायडन्स हवं असेल तर अवश्य भेट द्या. तुम्ही सकाळ पाठवणार काय गाडी? गाडी सकाळ सकाळी येणार. हं. ती पण का तयार झाला जे गाडी 2 टन लोड जातो पण ती आरटीओन पकडली लई फाईन असते. मला दिवसा जाणार नाही त्यामुळे रात्री जायला किंवा सकाळ सकाळ लवकर जा म्हणून सकाळ आरटीओ नसते. हां, सकाळी लवकर पाठवा. सकाळी त्याला म्हणून 8 वाजता तिथे पोच पाहिजे म्हणून सांगितलं. मधनं जुना रोड माहिती आहे का त्यांना? नाही येते ते महाराष्ट्र सगळ्याकडे. हां, मग ते काय? मंडळी तुम्हीही विचार करत असाल बाग कोणती लावायची असेल तर तुम्हाला जर माहिती हवी असेल, गायडन्स, रोपं सगळ्या गोष्टी जर हव्या असतील एकाच ठिकाणी हव्या असतील ना तर तुम्ही इथं 100% व्हिजिट करा. त्यांचा यूट्यूब चॅनल मी सांगितला शेतकरी मित्र सूरज आवताडे. तर बघू शकता आत्ताही आम्हाला ते शेवटपर्यंत माहिती देत आहेत कशा पद्धतीने लागवड करायची आहे. एकच पुढच्या आहे नाही पोरं. मंडळी आता दुसऱ्या दिवशी सकाळीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रोपांची गाडी पाठवलेली आहे. तर ऊन खूपच पडलेलं आहे कारण टायमिंग सकाळी म्हणत दुपारचं झालेलं आहे. तर बघू शकता पप्पा आणि मम्मी जेवण करून आलेले आहेत शेतामध्ये. आणा जाऊ जाऊ तो. कोणा नाही तो आण डोक्यावर अजून एक काय तर काय पाहिजे. हो ब्लेड टाकू नका बरं मावशी, कळकुंबे मावशी ब्लेड तेवढं का नाही परत आणायला लागेल गावात. लई लहान आहे ती. मंडळी नंतर जी रोपं आणलेली आहेत ना ती थोडी मिक्स रोपं आणलेली आहेत. म्हणजे की केशर आंब्याची बाग आम्ही लावत तर आहोतच पण थोडीफार ना आपल्या घरामध्ये खाण्यासाठी वेगवेगळी रोपं पण आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड केली होती. तर तशा हे बघा आता ड्रीपला पाणी सोडलेलं आहे. ते बरं का पाणी दिसतंय का तुम्हाला? बघा हे बघा ड्रीपमधनं पाणी सोडलेलं आहे. रोपं लावून गेल्या बाय का आता रोपं लावलेली आहेत. ही रोपाशनी आता ड्रीपनं आम्ही पाणी सोडली बघा. किती झाडं मस्त आता भिजतील बघा. आज पाणी लगी सोडा म्हणलं होतं सगळं ओके झालेलं आहे. 1 एकर लावली बघा. 1 एकर लावलेले आहेत. आता सगळे ड्रीपनं पाणी सोडलेलं आहे. व्यवस्थित चाललेलं आहे बघा पाणी ड्रीपला. हे बघा ही तुम्ही एक वेळ धरा ही. कुठे बाजूला टाकायचं? ती नाही बाजूला जाय दे की. नाही बाजूला जाय द्या. डबऱ्यापाशी नाही त्याला इकडून व हे बघा डबऱ्यापाशी पाणी सोडलेलं आहे. बरोबर आहे, व्यवस्थितच आहे. आंब्याची बाग परवडत्या. किरकोळ पिकात काही परवडत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता ही आंब्याचाच निर्णय घेतलेला आहे. हे अशा आम्ही बघा भरपूर आंबे लावलेले आहेत. ह्यात हरभरा पेरले तर 1-2-3 वर्ष पिकं बारकीमधून काढायची. आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.